अख्ख्या आयुष्यात जन्मल्यापासून एवढा भारी वाढदिवस माझा कधीच झाला नव्हता. तर राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. आज होतं 20 सप्टेंबर म्हणजे माझा वाढदिवस. त्यामुळे सकाळ सकाळ जाऊन सिद्धनाथ जोगेश्वरी मातेचं दर्शन घेतलं आणि तिथनं माघारी येऊन घरची घेऊन निघालो पानवणला. जाताना कॉलनीतल्या हॅशटॅग कॅफेतनं मस्तपैकी 2 प्रिंटेड केक बनवून घेतलं. तर पानवणला जायचं कारण म्हणजे आज माझा वाढदिवस आणि वारीत आपलं 50,000 फॉलोवर पूर्ण झालं. ह्या दोन्हीचा आनंद साजरा करायला आपण तिथल्या आश्रमशाळेत चाललो होतो. तर मंडळी गेल्या 25 वर्षापासून रमाताई आणि सकाराम तोरणे हे दोघं मिळून पानवण मध्ये श्री संत गजानन महाराज आश्रम चालवते आणि त्यामध्ये ते निराधार आणि अनाथ मुलांची पदर खर्चानं सेवा करते. त्यामुळे आज मी ठरवलं होतं की आपला आनंद अशा पोरांसोबत साजरा करायचा ज्यांचं कोणीच नाही. मग शेवटी आई वडिलांसोबत वाढदिवस आणि 50,000 फॉलोवर पूर्ण केलेल्याचा केक कापला आणि या निरागस पोरांना साहित्य आणि खाऊ वाटप करताना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून अक्षरशः डोळ्यात टाचकीन पाणी आलं. कारण जरा काय झालं की आपण आपल्या आई वडिलांबरोबर भांडत बसतो आणि तरी पण ते आपलं आयुष्यभर हट्ट पुरवते. पण ह्या लेकरांना इचरा आई वडिलाची किंमत काय असते ज्यांचा हट्ट पुरवायला कोणच नसतं. तर मंडळी, या ब्लॉग मधनं आज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. तुमचं बर्थडे बिड्डे काय की इतर कार्यक्रम असतील तर प्लीज तुमचा आनंद या लेकरांसोबत साजरा करा. कारण पार्ट्या आणि कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा ह्या लेकरांना खाऊ घालाल तर नक्कीच पुण्य लागेल. कसली भारी पोर आहे ती बघा की. तर मंडळी, सगळ्यात मोठा आनंद ही मिळवण्यात नसतो तर ते मिळवलेलं गरजू लोकांमध्ये वाटण्यात असतो.